महाराज, माझी सभागृहाला विनंती आहे, अशा प्रकारचे छळणारे लोक आपल्याला सुद्धा असतात, त्यामुळे कडक कायदा अशा बाबतीमध्ये आज इथं गृहमंत्री या ठिकाणी हजर आहेत. मी गृहमंत्री महोदयाला विनंती करणार आहे, आत्ताच्या आता इथूनच माननीय अध्यक्ष साहेब आपण निर्देश द्यावेत त्यांना की अशा या सारख्या डोक्याच्या माणसाला त्वरित अटक या ठिकाणी केली पाहिजे. अध्यक्ष महाराज, ही माझी पहिली मागणी या ठिकाणी असते. अध्यक्ष महाराज, जो आमच्या संस्कृतीवर घाला घालतो, जो आम्हाला निश्चितपणे आमच्या देवदेवताचा अपमान करतो, जो कोर्टाचा अपमान करतो, जो माननीय पंतप्रधानांचा अपमान करतो, या सर्व लोकांचा अध्यक्ष महोदय याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे आपण आता या ठिकाणी निर्देश दिले पाहिजे अध्यक्ष गृहमंत्री महोदयांना की तातडीनं आत्ताच्या आत्ता एक IPS दर्जाचा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करून कामराला अटक केली पाहिजे. अध्यक्ष महाराज, ही विनंती मी या ठिकाणी करतो. अध्यक्ष महाराज, कामराच्या या सडक्या याचा निषेध व्यक्त करतो. अध्यक्ष महाराज, आपण बोला. मी सभागृहातल्या सन्माननीय अध्यक्ष महाराज, त्यांचा ऐकून घ्या पहिली. सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय अभिमन्यू पवार, तुम्ही पाठीचा पहिली. बोला मंत्री महोदय, बोला. आमचं उद्या आम्ही मागणी करतो. पुढच्या विषयात बोला. सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्य. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अर्जुनराव खोतकर यांनी जो या ठिकाणी तो कोण कुणाल कामरा नावाचा व्यक्ती आहे, हे वाजवू नका. त्याच्या संदर्भामध्ये त्यानं ज्या काही त्यानं गाणं केलं, जे काही त्याचं वक्तव्य केलं, या संदर्भातल्या या सभागृहातल्या सदस्यांच्या तीव्र भावना वाजवू नका. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या समोर मांडलेल्या आहेत. या सगळ्या भावनांच्याशी आम्ही सगळेजण सहमत आहोत. सन्माननीय अध्यक्ष महाराज, हा जो कुणी कामरा आहे, हा केवळ राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावरच बोललाय असं नाही, तर त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर आक्षेपार्ह अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहे. हा कामरा ज्यानं सुप्रीम कोर्टाबाबतीत सुद्धा अत्यंत खालच्या दर्जाची अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत. म्हणजे हा जर अशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करण्याची त्याची मानसिकता असेल आणि जाणीवपूर्वक स्वतःला कोणतरी मोठा समजण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं हा जर कामरा कोण महाराष्ट्रामध्ये करत असेल. मला काय ऐकू येत नाहीये. बसा. सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे.